पोलीस ठाण्यासमोरच लावलेल्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो झळकले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे परळीत उल्लंघन. बीड जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या बॅनरवर अनधिकृत मजकूर, गुन्हेगारांचे फोटो छापण्याबाबत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आदेश जारी केले होते. हा आदेश 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे उल्लंघन परळीत केल्याचे दिसून आलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याचा फोटो ईद ए मिलादच्या शुभेच्छा बॅनरवर तसेच स्वागत कमानीवर झळकल्याचे दिसून आले आहे. या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा देखील फोटो दिसून येतो आहे. विशेष म्हणजे हे बॅनर शहर आणि संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच्या भागात लावण्यात आलेलं असून येथून हाकेच्या अंतरावर नगर परिषद देखील आहे. यावर जिल्हाधिकारी प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. बॅनरवर शुभेच्छुक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस युवक नेते असा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशात सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बॅनर लावण्यापूर्वी मजकूर फोटोची पडताळणी करणं आवश्यक असल्याचे तसेच त्याबरोबर अनधिकृत फलकांवर तात्काळ कारवाई करण्याबाबतचे आदेशात म्हटले होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.